बाहेरून पुण्यात येणारी लोक आधी काय करतात तर मिसळ खाऊन बघतात आणि इथली कशी भारी आहे ते पाहतात. दगडूशेठला जाणार, बापाचं दर्शन घेणार, तिथून सरळ आधी लाल महाल, मग गाठणार शनिवार वाडा. पुण्याचा शनिवार वाडा फक्त पुण्याचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतीक आहे. मराठी सत्याची शान असणारा शनिवार वाडा इथे बसूनच पेशवांनी दिल्लीपर्यंतचा कारभार आखला. शाहू महाराज असे म्हणाले होते, एका बाजूला 1,00,000 सैन्य असेल आणि दुसऱ्या बाजूला एकटा बाजीराव असेल आणि दोघांमधून एकाची निवड करायची असेल तर मी एकट्या बाजीरावची निवड करेल. मुख्य प्रवेशद्वार म्हणजे दिल्ली दरवाजा. दिल्ली जिंकण्याचे बाजीरावांचे ध्येय असल्याने याचे नाव दिल्ली दरवाजा ठेवण्यात आले. वाड्याचं बांधकाम पूर्ण करताना सर्वात शेवटी दिल्ली दरवाजेचे काम पूर्ण झाले. पेशवे जेव्हा महत्वाच्या मोहिमेस जात त्यावेळी हा दरवाजा संपूर्ण उघडला जात असे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर चंद्र आणि सूर्य अशा शुभ प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून वाड्यामध्ये प्रवेश करूया. प्रवेशद्वारातून आत आल्यावर वाडा आपल्याला एका दृष्टिक्षेपात लक्षात येतो. वाड्यावर आक्रमण झालं तर शत्रूला सरळ आत येता येणार नाही. त्या डाव्या किंवा उजव्या बाजूला वळावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे. वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर वरती नगारखान्याकडे जाण्यासाठी पारी मार्ग आहे. शनिवार वाड्यातील ही अशी वास्तू आहे जी अजूनही भक्कम आणि सुस्थितीत दिसते. शनिवार वाड्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये सर्व इमारती जळून खाक झाल्या, पण ती आग नगारखान्यापर्यंत पोहोचू शकली नाही. नगारखाना पाहिल्यानंतर वाड्यातील पूर्वीच्या काळी असणाऱ्या वास्तू ती सुंदर आणि भव्य दिव्य असतील त्या पण समजू शकतो. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तसेच युद्ध जिंकून आल्यावर या ठिकाणी नगारे वाजविले जात होते. आनंद व्यक्त करण्यासाठी असणारा हा नगारखाना आहे. नगारखान्याला लागून 2 अष्टकोनी बुरुज आहेत. बुरुजाला छोटी छोटी चित्र दिसतात. ह्यांना जंग्या म्हणतात. बंदुकीतून गोळीबार करण्यासाठी ह्याचा वापर केला जात होता. डाव्या बाजूच्या तटबंदीने पुढे गेल्यावर आपण बुरुजावर पोहोचतो. संपूर्ण किल्ल्यावरती असे 2 बुरुज आहेत. या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस वाड्यावर प्रकाश करण्यासाठी मशाल पेटवल्या जात होत्या. वाड्यावर एकूण 9 बुरुज आहेत. वाड्यावरून तटबंदीवर जाण्यासाठी 6 पायरी मार्ग आहेत. खिडकी दरवाजा बख्तरबंद हा असा दरवाजा, त्याला एक छोटीशी खिडकी येण्या जाण्यासाठी आहे म्हणून ह्याला खिडकी दरवाजा म्हणतात. गणेश दरवाजा ह्याचा वापर महिला कसबा मंदिरात जाण्यासाठी करत असत, त्यामुळे याला गणेश दरवाजा म्हणतात. हजारी कारंज युरोप मधल्या रोमचा राजवाडा सोडला तर अशी कारंजी कुठेच नव्हती. या कारंजाची निर्मिती अतिशय कल्पकतेने करण्यात आली होती. 16 कमलकल त्यांच्यावर बसवलेल्या 196 टोठ्यांमधून हे कारंज उडत असे. अनेक राज्य महाराजे हा खास आविष्कार पाहण्यासाठी थांबायची. मस्तानी दरवाजा बाजीरावांची दुसरी पत्नी मस्तानी बहुतेक वेळा बाहेर राहण्यासाठी या दरवाजाचा वापर करत असे. गणेश रंग महाल इथे दरबार भरत होता. पूर्वी या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता. शनिवार वाड्याचा मुख्य प्रासाद हा 6 मजली होता. इथं उभं राहून श्रीमंत माधवराव पेशवे पार्वतीच्या मंदिराचा देखावा पाहत असत. इथून त्या काळच्या पुणे शहरावर नजर ठेवता येत होती. बाजीराव पेशव्यांनी लाल महालातून मुठभर माती आणली आणि इथे टाकली. ह्या मागचे कारण असे होते, छत्रपती शिवरायांचे नेहमी स्मरण राहावे म्हणून त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली
लाल महालामधील माती आणली गेली आणि पायाभरणीमध्ये ती वापरण्यात आली. भूमिपूजन केले. तो दिवस शनिवार होता. 2 वर्षानंतर इमारत पूर्ण झाली. वास्तू शांत करण्यात आली. तो दिवस सुद्धा शनिवार होता. शिवाय बांधकाम केलेली इमारत ही पुण्याच्या शनिवार पेठेत होती. त्यामुळे इमारतीला शनिवार वाडा हे नाव देण्यात आले. नारायण दरवाजा. रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचं पुतण्या नारायणराव यांच्याशी संबंध चांगले नव्हते. चे मुख्य कारण असे की फार लहान वयात नारायणरावांना पेशवा बनविणे या पती पत्नींना अजिबात रुचले नव्हते. या दोघांना सत्तेवर संपूर्ण अधिकार हवा आहे याची भनक नारायणरावांना लागली. या दोन्ही पक्षात खूप वाद होऊ लागला. यामुळे नारायणरावांनी रघुनाथरावांना नजर कैदेत ठेवले. ह्याचा भयंकर राग रघुनाथरावांना आला होता. याच दरम्यान रघुनाथरावांनी मारेकऱ्यांकरवी नारायणरावांना धरा असा आदेश दिला. पण तो आदेश आनंदीबाईंच्या हाती लागला आणि त्यांनी धचमा करून नारायणरावांना धरा ऐवजी नारायणरावांना मारा असे केले आणि धचमा करणाऱ्या आनंदीबाई इतिहासात या गोष्टीबद्दल प्रसिद्ध झाल्या. नारायणराव संपूर्ण वाड्यात काका मला वाचवा असे ओरडत होते. पण मारेकऱ्यांनी अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केली. त्यांचं पार्थिव या दरवाज्यातून बाहेर नेण्यात आले. म्हणून या दरवाजाला नारायण दरवाजा म्हणतात. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी सत्ता इंग्रजांकडून पराभूत झाली. दिल्ली दरवाजाचा भगवा उतरवून त्या ठिकाणी इंग्रजांचा झेंडा झळकू लागला. इंग्रजांना ह्या पेशव्यांच्या वाड्यासाठी कोणतीच आस्था नव्हती. असला तर रागच होता. शनिवार वाड्याची कोणतीच देखभाल केली नाही. 21 ऑक्टोबर 1828 शनिवार वाड्याला महाभीषण आग लागली. कोणीही ही आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही. 7 दिवस आगीत वाडा हुमसत होता. मराठी साम्राज्याच्या सन्मानाच्या शेवटच्या आशा अग्निप्रलयात राख होत होत्या. इंग्रजांनी या ठिकाणी कचेरी, पोलीस चौकी आणि वेडांचं हॉस्पिटल सुरू केलं. त्यामुळे ह्या जागेबद्दल गूढ वाढत गेलं आणि काका मला वाचवा या अफवेला बळ मिळत गेलं. अगदी आजपर्यंत त्याचमुळे शनिवार वाड्याचं नाव दुर्दैवाने भीतीदायक जागांच्या यादीत घेतलं जातं. 15 ऑगस्ट 1946 इंग्रजांचा युनियन जॅक खाली आला आणि भारताचा तिरंगी झेंडा फडकायला लागला आणि ही वास्तू खऱ्या अर्थाने मुक्त झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.